कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत यंदा 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि नाफेड NCCF मार्फत ही कांद्याची जी तर ती खरेदी सुरू झालेली आहे। आपण आता जर बघितलं तर लासलगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर असून या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कांद्याची जी तर ती खरेदी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र 28 जुलैपर्यंत या कांदा खरेदीला जे तर ती मुदत देण्यात आलेली आहे। मात्र अद्यापही नाफेडने केंद्र सरकारने 3 लाख मेट्रिक टनाचं जे उद्दिष्ट दिलेलं आहे तर हे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झालेलं नसल्या कारणाने याला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी जी आहे तर ती या नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करणाऱ्या ज्या काही सहकारी सोसायट्या संस्था आहेत तर यांनी केलेल्या आहेत। आणि दुसरीकडे जर बघितलं तर आज लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांद्याच्या ज्या खरेदी बाजारपेठ आहेत या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे। आज जर बघितलं तर साधारण 1000 ते 1200 रुपये इतका सरासरी दराने कांद्याची खरेदी जी आहे तर ती व्यापाऱ्यांकडून केली जात आहे। आणि त्या तुलनेमध्ये जर बघितलं तर नाफेडच्या ह्या खरेदी केंद्रावर कालचा बाजारभाव जर बघितला तर तो 1515 रुपये होता। मात्र बाजार समित्यांमध्ये घसरण झाल्यामुळे या ठिकाणी 1465 रुपये इतका बाजार समित्यांच्या तुलनेत अधिकचा बाजारभाव या ठिकाणी देण्यात येत आहेत। त्याच्यामुळे कुठंतरी ही नाफेडची कांद्याची खरेदी जी आहे तर ही सुरू ठेवावी आणि याला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी जी आहे तर ती शेतकऱ्यांसह नाफेड खरेदीदार ज्या संस्था आहेत तर यांनी केलेल्या आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। मी आज लासलगाव नाफेड कांदा खरेदी केंद्रावर आहे। आज मी माझा कांदा इथे घेऊन आलो आहे। तर आम्ही आमच्या कांद्याची नोंद वेबसाईटवर नाफेडच्या वेबसाईटवर केलेली आहे। तर आमचा कांदा अजून बराचसा शिल्लक आहे। तर त्यांची नाफेडची कांदा खरेदीची 28 जुलै ही शेवटची मुदत आहे। तर आमचा अजून बराचसा कांदा चाळीत पडलेला आहे आणि बराचसा खराब पण होतो आहे। मार्केटमध्ये सरासरी 1000-1100 रुपये त्याला भाव मिळतो आहे आणि इथं 1465 रुपये भाव मिळतो आहे। तर शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होतं आहे। जर नाफेडला अजून मुदतवाढ दिली तर शेतकऱ्यांचाही फायदा होईल आणि मार्केटमध्ये पण सरासरी कांदा चांगला विकेल त्या तुलनेत। नाफेडची खरेदी सुरू झाली आहे। आम्ही वेबसाईटवर आमचे उतारे लिंक केले आहे। तर आमचे उतारे आम्ही कांदे घेऊन जातो आहे मार्केटला, पण त्यांची मुदत 28 तारखेपर्यंत चालली। आम्हाला ती मुदत वाढून द्यावी आणि म्हणजे आमचा माल तो काही प्रमाणात गेला पाहिजे, तो आमची सडघाण होती। तर आमचा विषय असा आहे, शेतकऱ्यांचा विषय असा आहे का मुदत 28 तारखे आमचा काही माल खाली काही चाळीमध्ये पडलेला आहे आणि काही नाफेडला गेला आहे आणि त्याची मुदत आम्हाला 28 तारखेनंतर ती सरकारने वाढवून द्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।